राष्ट्रीय एकात्मता ज्यांना समजत नाही त्यांचं मला असं वाटतंय की यांची ती काय म्हणतात ते ओढ कुठपर्यंत तशी यांची झालेली गत आहे आणि त्यामुळं यांच्या बोलण्याला काही किंमत नाही। आणि ज्या मी म्हणजे बाप वगैरे तर म्हणणार नाही, कारण बाप म्हणण्यासाठी लायकी लागते। हे बाप तर सोडा, हे महाराष्ट्रामध्ये सामान्य नागरिकांसारखे केवळ एक नागरिक आहेत, यांना काही विशेष अधिकार नाही। आणि चॅलेंज 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 केवळ बिहार भवनच काय देशातल्या, कारण ही आर्थिक राजधानी आहे देशाची आणि जागतिक अर्थ केंद्राचं सेंटर आहे बॉम्बे मुंबई। प्रत्येक राज्याला देखील इथं येऊन आपलं भवन बांधता येईल। हे भारतीय संविधानात अंतर्भूत आहे, हे भारतीय संविधानात अंतर्भूत आहे। इथे काहीच असं म्हटलेलं नाही की ह्याची सातबारा इथपर्यंत आणि त्याची सातबारा तिथपर्यंत। त्यामुळं हे की नाही पूर्णतः नॉन ॲप्लिकेशन ऑफ माइंडनी जगणारी वागणारी ही मंडळी आहेत। आणि मला यांना दीज आर द फूल्स, दीज आर द फूल्स, दीज आर द फूल्स असं म्हणायचं नाही, कारण यांना फूल्स म्हणणं सुद्धा एका प्रकारचं वात्रटिकेतून मला असं वाटतं खूप मोठे ठरतील।